नमस्कार. मी विजय राठोड, तालुका तंत्र व्यवस्थापक आत्मा शिरूर कासार. बीड जिल्ह्यातील शिरूर कासारपासून अवघ्या 12 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या आरवी या गावात आपण आहोत आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर भाग्यश्री टिळेकर, ज्यांनी ह्या छोट्याशा गावामध्ये कॅनोपी महिला शेतकरी उत्पादक कंपनी ह्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. तर नमस्कार मॅडम. नमस्ते. तर मॅडम, सुरुवातीला आपला परिचय थोडक्यात द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री टिळेकर. मी MD पॅथॉलॉजिस्ट आहे. इथून 2 किलोमीटर अंतरावर माझं माहेर आहे. वडिलांची शेती तिथे आहे आणि इथे काम करत असताना शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आरवी इथे आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायाने डॉक्टर असूनही आपण कृषीसारख्या क्षेत्रात आपण वळालेला आहात. तर नेमका ह्या क्षेत्राकडे वळण्यासाठी आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली, किंवा मग शेतकरी उत्पादक कंपनी आपण ह्या भागात सुरू केली पाहिजेत असं तुम्हाला का वाटलं? ॲक्च्युली मी आधी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब केला. एके ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्रात मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब करत असताना तर तेव्हा त्या ज्या महिला यायच्या आणि ते तेव्हा त्यांचे जे अनुभव मला सांगायच्या, तर त्यातून मला नेहमी असं वाटायचं की आपण ह्या महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. महिला शेतकरी उत्पादक कंपनीचं काम आपण या ठिकाणी करत आहात आणि आपण आपल्या कामाची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी केलेली आहे. आणि याचबरोबर आपण महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचं फेडरेशन देखील या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. तर हे काम करत असताना आपल्याला याच्यामध्ये काय अडचणी आलात आणि आपण पूर्ण महाराष्ट्रभर ह्या माध्यमातून कसा पोहोचलात? कॅनोपी शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये काम करत असताना तेच जाणवलं की सगळ्या डायरेक्टर महिला असतील तर त्याही उत्तम प्रकारे काम करू शकतात. तर अशा पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या ॲक्टिव्ह महिला होत्या त्यांच्याशी सगळ्यांशी संवाद साधले आणि वेगवेगळ्या भागात महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही एक महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचं फेडरेशन केलं की जेणेकरून महिलांना फोकस करता येईल, त्यांना कामासाठी जास्त प्रोत्साहित करता येईल, प्रेरित करता येईल. असं करून पृथाशक्ती शेतकरी उत्पादक कंपनी नावाचं आम्ही महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचं फेडरेशन स्थापन केलं. पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधल्या जवळपास 102 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या त्याच्या सभासद आहेत आणि 35,000 शेतकरी त्या कंपन्यांचे सभासद आहेत. आणि सांगायला फार चांगलं वाटतं की पृथाशक्ती शेतकरी उत्पादक कंपनी ही देशातली पहिली महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचं फेडरेशन आहे की ज्याला राज्यस्तरीय दर्जा प्राप्त आहे. आम्ही जे केंद्र शासनाचे नाफेड आणि FCI अंतर्गत जे शासकीय हमीभाव खरेदीचे सेंटर्स असतात, तर ते सेंटर्स आम्ही आमच्या ह्या वेगवेगळ्या सभासद कंपन्यांना आम्ही देतो की जेणेकरून मग ते कडधान्यांची किंवा तेलबियांची खरेदी म्हणजे तूर असेल, हरभरा, उडीद, मूग किंवा कांद्याची खरेदी असेल तर ते खरेदी ह्या कंपन्या करू शकतात आणि त्याचा तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी 2020-21मध्ये आमचं पृथाशक्तीचं पहिलं वर्ष असूनही जवळजवळ 33,000 मेट्रिक टन एवढा कांदा नाफेडसाठी पृथाशक्तीने स्टॉक केला आणि त्याचे डॉक्युमेंट्स म्हणा किंवा त्याची पूर्ण पूर्तता ही महिलांनी अगदी यशस्वीरित्या पार पाडली. ह्या वर्षी देखील आमचं 40,000 मेट्रिक टन कांदा स्टॉक करण्याचं एवढं टार्गेट आहे आणि मला खात्री आहे की आम्ही ते देखील खूप यशस्वीरित्या पार पाडू शकू. त्याचबरोबर 2021-22 मधला जी हरभऱ्याची खरेदी आहे, आता सध्या हरभरा खरेदी सुरू आहे, तर आमची जवळजवळ 2.25 लाख क्विंटल एवढी खरेदी झाली आहे. आणि जोपर्यंत ही संपेल तर तो आकडा अजूनही पुढे जाईल ह्याचीच अपेक्षा आहे. आम्ही फक्त शासकीय खरेदीवर अवलंबून न राहता की ज्या आमच्या शेतकरी सभासद कंपन्या आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या, तर त्यांना प्रायव्हेट मार्केटही कसं अवेलेबल होईल ह्याच्या नेहमी प्रयत्नात असतो. तर काही मोठे मोठे मॉल्स आहेत किंवा काही कंपन्या आहेत, तर त्यांच्याशी आमचे करार झालेत, काहींचं प्रोसेसमध्ये आहे की जेणेकरून शेतकरी ज्या सभासद कंपन्या आहेत त्यांना प्रायव्हेट मार्केट अवेलेबल होईल, म्हणजे फक्त शासकीय खरेदीवर अवलंबून न राहता त्यांना त्याचाही फायदा घेता येईल.